मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 136. एकदम सूर्यग्रहणाचे वेध सुटले. फुटलेल्या घड्यातून पाण्याची एक एक सर बाहेर पडते तशी किरणांची एक एक सलग शलाका बाहेर पडली. समरांगणावरच्या पलित्यांना हसत हसत पश्चिम क्षितिजावर सूर्यदेव पूर्ववत उभे ठाकले. पक्षी कलकलत पुन्हा घरटी सोडून चरायला रानात निघून गेले. रात्रकिड्यांची कर्कश करकर एकाएकी थांबली. पार्था, तो पहा सूर्य आणि तो पहा जयद्रथ. मी उजव्या हाताची तर्जनी सूर्याकडे आणि डाव्या हाताची जयद्रथाकडे उंचावीत तो लपलेली जागा त्याला अचूक दाखविली. माझ्या डाव्या बोटाचं अग्र अचूक पकडत आवाजाचाही लक्षभेद करण्यात पारंगत असलेल्या अर्जुनानं हातात पेलेल्या गांडीवावरचा जिद्यबाण क्षणार्धातच असा फेकला की अनेक नागमोडी वळणांमागून वळणं घेत मधल्या सर्वांना सरासर चुकवीत तो अचूक जयद्रथाचाच कंठनाल भेदून गेला. काय आणि कसं घडलं ते प्रत्यक्ष अर्जुनालाही कळलं नाही. अर्जुनासाठी रचलेल्या त्या भव्य चितेवर कुरु सैनिकांनी चढविलेलं जयद्रथाचं प्रेत जळत असलेलं पाहतच 14वा दिवस सूर्यग्रहणाची हूल देऊन मावळत होता. आता युद्धात काय होईल कुणालाही सांगवत नव्हतं. संतप्त दुर्योधनानं तत्काळ आपल्या शिबिरात सर्व पथक प्रमुखांना बोलावून घेतलं. क्षणापूर्वीच घडलेल्या चित्तथरारक नाट्यमय घटनेनं सर्वच भांबावले होते. त्यांच्या परामर्शाच्या बैठकीत कधी नव्हती एवढी फुटीरता, उद्वेगजन्यता प्रथमच जन्माला आली. पांडवांच्या दृष्टीनं मला हवं तेच घडत होतं. अर्जुनानं वधलेल्या आपल्या भगिनीच्या सौभाग्यासाठी हळहळणाऱ्या दुर्योधनाला धैर्य देण्यासाठी कर्ण म्हणाला, युवराजा, कार्तिकेयानं इंद्राला मिळवून दिला तसा विजय मी तुला मिळवून देईन. इंद्रानं दिलेली अमोघ वैजयंती शक्ती अर्जुनावर फेकून पांडवांच्या सामर्थ्याचं मूळ मी निखंदून टाकीन. कृपाचार्यांना कर्णाची ती कल्पना हास्यास्पद वाटली. ताडकन उठून ते म्हणाले, सुतपुत्रा, तुझा सर्व जन्म केवळ गगनभेदी प्रतिज्ञा आणि वल्गना करण्यातच गेला आहे. त्यांतील एक तरी पूर्ण करणं तुला कधीतरी शक्य झालं आहे काय? चित्रसेन गंधर्वाबरोबरच्या युद्धात, विराट नगरातील गोहर्णाच्या युद्धात, भीमाबरोबरच्या द्वैरथ युद्धात तू सदैव पलायनच केलं आहेस. पलायन हाच तुझा जन्मभराचा धर्म आहे. किरात रूपातल्या शंकराला जिंकणाऱ्या अमित सामर्थ्यवान आणि श्रीकृष्णासारखा पाठीराखा असणाऱ्या अर्जुनाला जिंकण्याचे सामर्थ्य कुणातही नाही. कृपाचार्यांचा तो मर्मभेदी आघात ऐकताच भरल्या बैठकीतच कर्ण त्यांच्यावर खडक उपसून धावला. पदोपदी माझा भेदक अवमान करू पाहणाऱ्या विप्रा, आज तुझी उच्छृंखल जीभच शाकटून टाकतो, असं म्हणत त्यानं आपलं खडक सरळ त्यांच्या कंठावर धरलंही. दुर्योधनानं मध्यस्थी करून ते मागं घ्यायला लावलं. त्या घटनेनं एक घडू नये ते सत्य मात्र साकारलं. आपल्या मामाचा, कृपाचार्यांचा तो योद्ध्यांच्या भर बैठकीतला अवमान मानी अश्वत्थामा कसा काय सहन करू शकणार? त्यानंही आपलं खडक उपसलं. कर्णावर, आपल्या प्राणप्रिय मित्रावर. माझ्या मातुलाचा घोर अपमान करणाऱ्या बडाईखोर कर्णा, अर्जुनाच्या अगोदर तुझाच कंठनाल छेदला पाहिजे, असं म्हणत तो कर्णावर सरळ सरळ धावला. जीवनभर मन, बुद्धी, आत्मा या जीवनाच्या सखोल अंगांचा विचार करणारे ते एकमेकांचे प्राणप्रिय सखे होते हे त्या बैठकीत कुणालाही सत्य वाटलं नसतं, पटलं नसतं. म्हणूनच सत्य हे कधी कधी कल्पनेपेक्षा भयानक असतं. दुर्योधनानं कौशल्यानं अश्वत्थाम्यालाही शांत केलं, पण नेहमी शांत असणारा माणूस जेव्हा केव्हा एकदा खवळतो तेव्हा त्याचा संताप त्याच्याच मर्यादेबाहेर जातो. अध्यात्मवाद्याचा तर जातोच जातो. या सुतपुत्राचं पुनश्च तोंडही पाहणार नाही, असं निर्धारानं बैठकीतल्या सर्वांना निक्षून सांगून तो गुरुपुत्र अश्वत्थामा तरातरा चालत शिबिराबाहेर निघूनही गेला. महानदीकाठचं स्नेह मंदिर उद्ध्वस्त झालं. जीवापाड स्नेह करणाऱ्या अश्वत्थाम्यानं आज आपला अज्ञानानं सुतपुत्र म्हणूनच निर्देश करावा या असह्य दुःखानं कर्णानं मान खाली घातली. जयद्रथाच्या आकस्मिक वधानं द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा सर्वच खवळले होते. कधी नव्हती ती आता रात्रीच्या युद्धाला सुरुवात झाली. शेकडो पेटत्या पलित्यांच्या टळटळीत प्रकाशात गुरुद्रोण शिबिराजावर चालून गेले.
सोमदत्त सात्यकीवर धावला. पुन्हा घनघोर संग्रामाला सुरुवात झाली. रात्रीच्या वेळी पर्वतावरचं वेळूचं बेट पेटताच तडातड वेळू फुटावेत तसे गरजत शस्त्रांचे खणखणाट दृश्यद्वतीच्या पात्राला भिववू लागले. शिबी बाल्लिक यांना कंठस्नान घालीत गुरुद्रोण पांडव सैन्याची धुळदाण करू लागले. पाची पांडवांनी एकाच वेळी चोहोकडून घेरलेला कर्ण सर्वांना आपल्या बाणांच्या सरीत झाकाळू लागला. त्यानं पिटाळलेला पराभूत युधिष्ठिर द्रोणासमोर उभा ठाकला. नकुल शकुनीला सामोरा गेला. प्रथमच अर्जुन कर्णाची गाठ पडली. रात्रयुद्धाचा सराव असलेला कर्ण अर्जुनाला पुन्हा पुन्हा विद्ध करू लागला. तापत्या रसरशीत लोखंडाच्या रसाचा एक महानदच त्याच्या रूपानं पांडव सैन्यात पाहिजे तिकडे मुक्तपणे फिरू लागला. आता त्याला मागं खेचणारे कसलेच बंद उरले नव्हते. केकय, पांचाल, महारथ यांची पथकांमागून पथकं तुडवीत त्याचा वायुजित नावासारखाच स्वैर भ्रमण करू लागला. क्रुद्ध सिंहानं गर्जना करीत मृगांची कळपच्या कळप उधळून लावावेत तसा तो अमित सामर्थ्यवान कर्ण पांडव सेनेतील सहस्र सहस्र योद्ध्यांना रणांगणातून पलायन करणं भाग पाडू लागला. झंझावाती प्रभंजनानं महासागर घुसळून काढावा तसा त्यानं समोर दिसेल तो सेना विभाग घुसळून काढला. आपला पिता सूर्य आकाशात आता नाही हे जाणून त्याचं कुरुक्षेत्राला पोळण्याचं कार्य पुत्र म्हणून रात्रीच्या वेळी तोच निष्ठेनं करू लागला. सात्यकी, दृष्टद्युम्न, युयुधान, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव, अर्जुन कोणीही त्या तेजाच्या महानदीच्या महापुरात कुणीच टिकाव धरू शकत नव्हतं. सकाळपर्यंत हा राधे आमची थोडी तरी सेना मागं ठेवणार की तिचं दृश्यद्वतीसारखं केवळ एका रक्तमय निशब्द नदीत रूपांतर करणार, असा प्रश्न भयभीत युधिष्ठिर प्रत्येक वीरयोद्ध्याला गाठून विचारू लागला. कर्णाला थोपविला नाही तर उद्याचा दिवस पांडव सेनेला उरणारच नाही असा बिकट समय आला. काय करावं हा प्रश्न पांडवांसमोर उभा ठाकला.